नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नाउ टुडे विल डिस्कस अबाउट द न्यू चॅप्टर इज द कार्बन कंपाऊंड. नेमकं कार्बन कंपाऊंडचा आपला स्टडी का करायचा आहे? कारण जनरली कार्बन कंपाऊंडचा स्टडी करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ द जे काही टाईप्स ऑफ द कंपाऊंड आहेत त्या टाईप्स ऑफ द कंपाऊंडचा विचार करावा लागेल. जनरली देर आर टू टाईप्स ऑफ द कंपाऊंड्स. वन इज द ऑर्गॅनिक अँड सेकंड इज द इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक कंपाऊंडला कार्बन कंपाऊंड का म्हटलं गेलेलं आहे की कार्बन इज द मेन कॉन्स्टिट्युएंट इन द ऑर्गॅनिक कंपाऊंड. मग इनऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये सुद्धा कार्बन ॲटम असतात. मग ज्याच्यामध्ये कार्बन ॲटम असतील त्यांना ऑर्गॅनिक का म्हणत नाहीत किंवा त्याला इनऑर्गॅनिक का म्हणत नाहीत. पण मेन कॉन्स्टिट्युएंट जो काय आहे ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये तो कार्बन आहे. याचा अर्थ इनऑर्गॅनिकमध्ये कार्बन नसतात असं नव्हे. इनऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये सुद्धा कार्बन असतात. मग नेमकं ऑर्गॅनिक कंपाऊंडला कार्बन कंपाऊंड हे नाव का देण्यात आलं? त्याच्यानंतर केमिकल बॉन्ड जे काय आहे त्याच्यामध्ये केमिकल बॉन्डमध्ये आयनिक बॉन्ड अँड कोव्हॅलंट बॉन्ड याचा स्टडी करायचा आपल्याला. मग कार्बन कंपाऊंडमध्ये जे काही आपल्याला कोव्हॅलंट बॉन्ड दिलेले आहेत की कार्बन कंपाऊंडमध्ये कोव्हॅलंट बॉन्डच का असतात याचाही आपल्याला विचार करायचा आहे चॅप्टरमध्ये. म्हणून सुरुवातीला फर्स्ट वी कन्सिडर द जनरली देर आर टू टाईप्स ऑफ द कंपाऊंड. फर्स्ट इज द ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. मग ऑर्गॅनिक कंपाऊंड कशाला म्हटलं जातं आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड कशाला म्हटलं जातं याचा आपण विचार करूया. जनरली देर आर टू टाईप्स ऑफ द कंपाऊंड्स. टाईप्स ऑफ द कंपाऊंड्स. द फर्स्ट इज द ऑर्गॅनिक कंपाऊंड and second is the inorganic compound. Organic and inorganic compounds. The first we discuss about the organic compounds. In this chapter there is no need of the inorganic compounds. Which compounds is known as the organic compounds? The compounds which are obtained from the living organisms directly or indirectly. That type of the compound is known as the organic compound. कोणाला ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हटलं जातं की जे कंपाऊंड लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासून फॉर्म झालेलं आहे डायरेक्टली और इनडायरेक्टली. दॅट इज नथिंग बट द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. डेली लाईफमध्ये आपलं खूप एक्झाम्पल सांगता येईल. फूडस्टफपासून ते फ्युअलपर्यंत सगळे एक्झाम्पल जे काही आहेत ना ऑल दीज आर मेड अप फ्रॉम दी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. परंतु अबाउट द 200 बिहाइंड की आपण अबाउट द 200 इयर्स बिहाइंड ही कन्सेप्ट चेंज झालेली आहे की ऑर्गॅनिक कंपाऊंड इज ऑब्टेन्ड फ्रॉम द लिव्हिंग ऑर्गॅनिझम डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. 200 वर्षापूर्वी जे काय आहे अबाउट दी 200 इयर्स बिहाइंड इन द लॅबोरेटरी जो दिलेला आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड युरिया इज ऑब्टेन्ड फ्रॉम द इनऑर्गॅनिक कंपाऊंड इन द लॅबोरेटरी. किंवा मी असंही म्हणेल की द युरिया इज सिंथेसाइज्ड इन द लॅबोरेटरी फ्रॉम द इनऑर्गॅनिक कंपाऊंड बट युरिया इज द ऑर्गॅनिक कंपाऊंड. आणि मग त्यावेळेसपासून काय संकल्पना झाली की इनऑर्गॅनिक कंपाऊंडपासून आपण युरिया हा ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार केला अँड इट कंटेन्स द मेन कॉन्स्टिट्युएंट इज द कार्बन. अँड ड्यू टू दिस रिझन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर नोन ॲज दी कार्बन कंपाऊंड्स. की ऑर्गॅनिक कंपाऊंडला कार्बन कंपाऊंड हे नाव कधी गेलं की 200 वर्षापासून जे सांगितलेलं आहे की अबाउट 200 इयर्स बिहाइंड 2 वर्ष पाठीमागं की ऑर्गॅनिक कंपाऊंड युरिया इज ऑब्टेन्ड फ्रॉम द इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन द लॅबोरेटरी अँड इट कंटेन द मेन कॉन्स्टिट्युएंट इज द कार्बन. ड्यू टू दिस रिझन दी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इज ऑल्सो नोन ॲज दी कार्बन कंपाऊंड. कारण इन द ऑर्गॅनिक कंपाऊंड कार्बन इज द मेन कॉन्स्टिट्युएंट. ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये मेन कॉन्स्टिट्युएंट जो काय आहे ना तो कार्बन आहे. म्हणून आपण म्हणजे कार्बन मेन कॉन्स्टिट्युएंट इज इसेन्शियल इन द ऑर्गॅनिक कंपाऊंड. ड्यू टू दिस रिझन ऑर्गॅनिक कंपाऊंड इज ऑल्सो नोन ॲज दी इनऑर्गॅनिक कंपाऊंड इज ऑल्सो नोन ॲज दी कार्बन कंपाऊंड्स. मग इनऑर्गॅनिक कंपाऊंड कशाला म्हणायचं? द कंपाऊंड विच कंटेन्स द लॅक ऑफ दी कार्बन हायड्रोजन बॉन्ड्स. की ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन हायड्रोजन बॉन्डच नसतात तेव्हा त्या कंपाऊंडला काय म्हणायचं? इनऑर्गॅनिक कंपाऊंड असं म्हणायचं. आपल्याला याची काही जास्त आवश्यकता नाही. बट सम इनऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेन्स द कार्बन बट इट इज नॉट द मेन कॉन्स्टिट्युएंट.
मग विचार दी इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स विच एक्झिस्ट द कार्बन ॲटम. मग याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल कार्बन मोनॉक्साईड सांगता येईल, कार्बन डायऑक्साईड सांगता येईल, देन कार्बाइड सॉल्ट सांगता येईल, कार्बाइड सॉल्ट किंवा कार्बोनेट सॉल्ट, कार्बोनेट सॉल्ट अँड बायकार्बोनेट सॉल्ट. Bicarbonate salt, these are the inorganic compound. It contains the carbon but these are not the organic compounds. कारण ऑर्गॅनिक कंपाऊंडलाच आपण नाव काय दिलेलं आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंडलाच नाव दिलेलं आहे कार्बन कंपाऊंड नाव दिलेलं आहे. कारण इन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मेन कॉन्स्टिट्यूएंट इज द कार्बन. ड्यू टू दिस रिझन ॲट द प्लेस ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स यू कॅन से दॅट द कार्बन कंपाऊंड. Carbon is the main constituent in the carbon compound, but carbon is also exist in the inorganic compounds, but it is not the main constituent. But which are the inorganic compounds which contains the carbon? तर त्याच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बाइड सॉल्ट्स आहेत, देन कार्बोनेट सॉल्ट अँड बायकार्बोनेट सॉल्ट. याचाही आपल्याला विचार करावा लागेल. देर इज नो नीड ऑफ दी इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आपल्याला या चॅप्टरमध्ये जो काही डिटेल स्टडी करायचा आहे तो फक्त कार्बन कंपाऊंडचाच डिटेल स्टडी करायचा आहे. देन वी डिस्कस अबाउट या कन्सेप्ट समजून घेणं आवश्यक आहे की देर आर टू टाईप्स ऑफ द कंपाऊंड्स, ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक. पण नंतर त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडलाच कार्बन कंपाऊंड का म्हटलं गेलं हे महत्त्वाचं आहे. अँड देन वी डिस्कस अबाउट द केमिकल बॉन्ड. केमिकल बॉन्ड कशाला म्हणतात ते पाहूया आपण. केमिकल बॉन्ड, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द केमिकल बॉन्ड अँड व्हॉट आर द टाईप्स ऑफ द केमिकल बॉन्ड. जनरली ॲक्च्युअल व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द केमिकल बॉन्ड. केमिकल बॉन्ड कशाला म्हणायचं, केमिकल बॉन्ड म्हणायचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू ॲटम्स किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच होल्ड्स द टू ॲटम्स टुगेदर इन द मॉलिक्यूल. म्हणजे काय की समजा मी एक्स आणि वाय हे दोन ॲटम घेतलेले आहेत. या एक्स आणि वाय ॲटमला जो बाइंड करणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच होल्ड, समजा मी हा एक्स एक ॲटम घेतलेला आहे, वाय हा एक ॲटम घेतलेला आहे. मग हे सेम एलिमेंटचे असू शकतात किंवा डिफरंट एलिमेंटचे सुद्धा असू शकतात. मला माहीत नाही की सेम एलिमेंट आहे की डिफरंट एलिमेंट आहे. मग इथं सेम एलिमेंटचे ॲटम घेऊ शकतो आपण आणि डिफरंट एलिमेंटचे ॲटम घेऊ शकतो. पण या दोन्हीही ॲटमला कशाने धरून ठेवलेलं आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शनने धरून ठेवलेला आहे इन द मॉलिक्यूल. आणि याच्यापासून तयार झालेला जो काही मॉलिक्यूल असेल तो एक्स वाय मॉलिक्यूल असेल. म्हणजे ॲक्च्युअल डेफिनेशन ऑफ द केमिकल बॉन्ड जो काय आहे, केमिकल बॉन्डचे डेफिनेशन काय सांगता येईल आपल्याला, विथ दी फोर्स ऑफ अट्रॅक्शन. फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय करतं, विच होल्ड्स द टू ॲटम्स टुगेदर, the two atoms together in the molecule is known as chemical bond. केमिकल बॉन्ड कोणाला म्हणायचं की जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच होल्ड्स द टू ॲटम्स टुगेदर इन द मॉलिक्यूल. मॉलिक्यूलमध्ये असणारे जे काही ॲटम आहेत त्या ॲटमना धरून ठेवणारा जो काही अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल त्या अट्रॅक्टिव्ह फोर्सलाच काय म्हणायचं, केमिकल बॉन्ड असं म्हणायचं. म्हणजे कोणताही मॉलिक्यूल तयार होत असताना त्या मॉलिक्यूलमधले जे काही ॲटम बाइंड करून ठेवलेले आहेत ना, असा जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे त्याला म्हणायचं केमिकल बॉन्ड. केमिकल बॉन्डची परत एक वेळ डेफिनेशन पहा. या कार्बन कंपाऊंड चॅप्टरचा स्टडी करत असताना आपल्याला या डेफिनेशन, या कन्सेप्ट समजून घेणं आवश्यक आहे. काय केमिकल बॉन्डचे डेफिनेशन सांगता येईल, the force of attraction which holds the two atoms together in the molecule is known as the chemical bond. ही क्लिअर झालेली. मग जनरली देर आर टू टाईप्स ऑफ द केमिकल बॉन्ड्स. वन इज द आयोनिक बॉन्ड अँड सेकंड इज द कोव्हॅलंट बॉन्ड. मग आयोनिक बॉन्ड इज फॉर्म बिटवीन द मेटॅलिक आयन अँड नॉन मेटॅलिक आयन. यू हॅव स्टडीड इट. की आयोनिक बॉन्ड जो काय तयार झालेला आहे तो आयोनिक बॉन्ड मेटॅलिक आयन अँड नॉन मेटॅलिक आयन्स कंबाईन टुगेदर टू फॉर्म ए कंपाऊंड that is nothing but that means the bond formed between these two ions is known as the ionic compound. Generally there are two types of the ionic bond, there are two types of the chemical bond. The first is the
ionic bond and second is the covalent bond. Covalent bond. In last year you have studied it. आपण आयनिक बॉन्डचा आणि कोव्हॅलंट बॉन्डचा लास्ट इयरला स्टडी केलेला आहे. मग नेमकं आपल्याला कार्बन कंपाऊंड या दोन्हीपैकी कोणता बॉन्ड आहे? कार्बन कंपाऊंड म्हणजे जे काही कार्बन कंपाऊंड फॉर्म झालेले आहेत यापैकी कोणता बॉन्ड आहे? आणि मग याच्यामध्ये आपल्याला आयनिक बॉन्ड आहे की कोव्हॅलंट बॉन्ड आहे याचे कंपॅरिझन करावं लागेल. की कोव्हॅलंट बॉन्डचं काय सांगितलं होतं मी एक्झाम्पल, इफ वी टेक द सोडियम Na+, sodium atom and chlorine atom are contact to each other, there is the formation of the ionic bond. This is the metal and this is the non-metal. The chemical bond formed between the metallic and non-metallic ion is known as the ionic bond. ही primary definition. The electronic configuration of the sodium atom is 281 and chlorine is 287. When both of them are contact to each other, at this time sodium atom lose the one electron, एक इलेक्ट्रॉन लूज करेल and there is the formation of the Na+ ion and its electronic configuration is 28. Each and every atom try to complete their outermost orbit, losing the electron or gain the electron. मग त्याच वेळेस क्लोरीन ॲटम काय करेल? क्लोरीन ॲटम गेन द वन इलेक्ट्रॉन विच इज लूज्ड बाय द सोडियम. म्हणजे क्लोरीन ॲटमने इथं एक इलेक्ट्रॉन काय केलेला आहे? गेन केलेला आहे. अँड देर इज द फॉर्मेशन ऑफ द इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 288 मीन्स क्लोरीन मायनस. अँड वेन दॅट मीन्स सोडियम Na+ अँड Cl-, म्हणजे या दोघांचेही आयन फॉर्म झालेत. सोडियमचं इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे Na+ आयन फॉर्म झालेला आहे, तर क्लोरीनने एक इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळे Cl- आयन फॉर्म झालेला आहे. म्हणजे Na+ अँड Cl-. सोडियम आयनवर पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म झालेला आहे, तर क्लोरीन आयनवर निगेटिव्ह आयन चार्ज फॉर्म झालेला आहे. अँड यू कॅन से दॅट अनलाईक चार्जेस आर अट्रॅक्ट टू इच अदर, मीन्स देर इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम ना. आणि आपण डेफिनेशनमध्ये सांगितले केमिकल जे काही बॉन्ड सांगितलेले आहेत, केमिकल बॉन्डच्या डेफिनेशनमध्ये काय सांगितले आपण आत्ताच मी एक्सप्लेन केलं आहे की केमिकल बॉन्ड कसा फॉर्म केला जातो, कसा होतो. देर इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन असं म्हटलं आहे. देर इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, हो, अनलाईक चार्जेस आर अट्रॅक्ट टू इच अदर. मग फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच होल्ड्स द टू ॲटम टुगेदर. आपण ॲटम चार्ज आयन म्हटलं तरी चालेल. टू ॲटम्स टुगेदर इन द मॉलिक्यूल अँड दे आर नलिफाईड टू इच अदर केल्यामुळे देर इज द फॉर्मेशन ऑफ द सोडियम क्लोराईड मॉलिक्यूल. म्हणजे धिस टाईप ऑफ द बॉन्ड इज नोन ॲज द आयनिक बॉन्ड. म्हणजे इथे इलेक्ट्रॉन गेन आणि लूज केल्यामुळे जो काय त्यांच्यामध्ये बॉन्ड तयार झालेला आहे त्याला म्हणायचं आयनिक बॉन्ड. मग नेमकं कोव्हॅलंट बॉन्ड कशाला म्हणायचं आणि हाऊ द कार्बन फॉर्म द कोव्हॅलंट बॉन्ड, नेमका हा बॉन्ड कसा तयार होतो हे आपल्याला अभ्यासायचं आहे. म्हणजे इथं इलेक्ट्रॉन लूज केल्याने आणि इलेक्ट्रॉन गेन केल्याने जे काही आयन फॉर्म झालेले आहेत आणि आयन फॉर्म झाल्यामध्ये अनलाईक आयन फॉर्म झाल्यामुळे अनलाईक चार्जेस तयार झाल्यामुळे देर इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दीज टू ॲटम्स अँड दॅट इज नथिंग बट द केमिकल बॉन्ड. पण इथं तयार झालेला इलेक्ट्रॉन गेन करणे किंवा लूज करण्याने जे काही बॉन्ड तयार झालेला आहे तेव्हा याला म्हणायचं आयनिक बॉन्ड असं म्हणायचं आहे. म्हणजे वन इज द मेटल अँड सेकंड इज द नॉन मेटल. The bond formed between the metallic and non-metallic ion is known as the ionic compound. There is the lack of the carbon hydrogen bond. आता कोव्हॅलंट बॉन्डच्या बाबतीत आपण काय सांगणार आणि मग आपलं एक्सप्लेन करायचं आहे की बॉन्ड्स इन द कार्बन कंपाऊंड्स. कार्बन कंपाऊंडमध्ये नेमके बॉन्ड कोणते असतात? आयनिक बॉन्ड असतात की कोव्हॅलंट बॉन्ड असतात? आणि या एक्झाम्पलवरून आपण कार्बनवरून आपल्याला एक्सप्लेन काय करायचं आहे? आयनिक बॉन्ड कोव्हॅलंट बॉन्ड एक्सप्लेन करायचं आहे. मग व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द कोव्हॅलंट बॉन्ड अँड आयनिक बॉन्ड? कोव्हॅलंट बॉन्डमध्ये मी आत्ता सांगितलं अट्रॅक्शन सांगितलेलं आहे की आपल्याला 2-3 मुद्द्यांचा विचार करावा लागेल. इन द आयनिक कंपाऊंड म्हणून आपण आयनिक बॉन्डच्या मध्ये इन द आयनिक कंपाऊंड मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट इज हाय. मग व्हाय द मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट इज हाय? कारण त्यांच्यामध्ये इंटरन्यूक्लिअर अट्रॅक्टिव्ह फोर्स जो काय दिलेला आहे ना, तो इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स इज मोर बिटवीन देम.
कारण इथं Na+ आणि Cl- अनलाईक चार्जेस आर अट्रॅक्ट टू इच अदर. मग यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स काय आहे? हाय आहे. मग जर आपल्याला त्यांच्यामधला इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स ब्रेक करायचा असेल तर त्यावेळेस लार्ज अमाऊंट ऑफ द हीट इज नेसेसरी असते आणि म्हणून त्याचा मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ द आयोनिक बॉन्ड इज मोर. हे एक पहिलं सांगता येईल की मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ द आयोनिक बॉन्ड किंवा आयोनिक कंपाऊंड इज मोर. सेकंड मुद्दा घ्या याच्यामध्ये की ऑल आयोनिक कंपाऊंड्स आर दी गुड कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिसिटी बट व्हेन दे आर इन द मोल्टन स्टेट ऑर डिझॉल्व स्टेट. सगळे आयोनिक कंपाऊंड जे काय आहेत ते सगळे गुड कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिसिटी आहेत. का बरं गुड कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिसिटी आहेत? बिकॉज गुड कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिसिटी कधी होईल? व्हेन देर इज द फॉर्मेशन ऑफ द आयन्स. मग जेव्हा आपण आयोनिक कंपाऊंड हे मोल्टन स्टेटमध्ये तयार करतो किंवा डिझॉल्व स्टेटमध्ये करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये देर इज द फॉर्मेशन ऑफ द आयन्स अँड फॉर्मेशन ऑफ द आयन्स आर नेसेसरी टू पास द इलेक्ट्रिक करंट थ्रू दॅट सोल्युशन. ड्यू टू दिस रिझन all ionic compounds are the good conductor of electricity. In which time you can say that good conductor of electricity. पण कधी हे? जेव्हा हे आयोनिक जे काही कंपाऊंड असतील ते मोल्टन स्टेटमध्ये असतील किंवा डिझॉल्व स्टेटमध्ये असतील. डिझॉल्व स्टेटमध्ये असतील तेव्हाच दे आर गुड कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिसिटी. थर्ड पॉईंट आपल्याला याच्यामध्ये काय सांगता येईल की इट इज द मोर अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन दे. म्हणजे मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट इज मोर असेल गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. पण कधी? जेव्हा मोल्टन स्टेटमध्ये किंवा डिझॉल्व स्टेटमध्ये असेल त्याच वेळेस आपल्या येतील. आणि ह्या सगळ्या दी प्रॉपर्टीज ऑफ दी आयोनिक कंपाऊंड इज ऑब्टेन्ड फ्रॉम द आयोनिक बॉन्ड. सगळे जे काही आयोनिक कंपाऊंड आहे यांच्या प्रॉपर्टी जे काय आहेत एक्सप्लेन्ड विथ द हेल्प ऑफ द आयोनिक बॉन्डनुसार एक्सप्लेन केले जातात. These are the some properties of the ionic bond or ionic compound. मग what are the properties of the covalent bond as compared to the, because covalent compound जे काय आहेत the melting point and boiling point of the covalent compounds below the 300 degree Celsius. जेवढी काही कोव्हॅलंट कंपाऊंड असतील म्हणजे कार्बन कंपाऊंड असतील त्या कार्बन कंपाऊंडचे म्हणजे मी इथं कार्बन कंपाऊंड ठीक आहे कोव्हॅलंट कंपाऊंडचे किंवा कोव्हॅलंट कंपाऊंडचे जे काही मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट आहे ना तो बिलो द 300 डिग्री सेल्सिअस आहे. बिकॉज ड्यू टू द इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स इज वीक बिटवीन द ॲटम्स. जे काही कोव्हॅलंट कंपाऊंडमध्ये असणारे ॲटम आहेत ना त्या ॲटममध्ये जो काय इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो ॲज कम्पेअर टू द आयोनिक कंपाऊंडच्या तुलनेमध्ये तो खूपच कमी असतो. म्हणून त्यांना ते जे काही ॲटम आहेत त्यांना ब्रेक करण्यासाठी आपल्याला कमी हीटची आवश्यकता लागते. म्हणून आपण मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ द कोव्हॅलंट बॉन्ड बिलो द 300 डिग्री सेल्सिअस मीन्स ऑट यू कॅन सी दॅट मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ द कोव्हॅलंट कंपाऊंड इज लो बिलो द 300 डिग्री सेल्सिअस. मग याची जर आपल्याला गुड कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिसिटीशी कंपॅरिझन करायचे असेल तर कोव्हॅलंट बॉन्ड जे काय आहे कोव्हॅलंट कंपाऊंड जे काय आहे कोव्हॅलंट कंपाऊंड मोल्टन स्टेटमध्ये असो किंवा डिझॉल्व स्टेटमध्ये केल्यानंतर दे आर दी बॅड कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिसिटी. हाऊ कॅन एक्सप्लेन इट इज द बॅड कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिसिटी. की का म्हणायचं बॅड कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिसिटी? बिकॉज व्हेन दे आर डिझॉल्व्ड इन वॉटर और व्हेन in molten state there is no formation of the ions, there is the lack of the ions, and ions are necessary to pass the electric current through the any substances. पण इथं जे काही कोव्हॅलंट कंपाऊंड आहेत त्या कोव्हॅलंट कंपाऊंड डिझॉल्व केले किंवा मोल्टन स्टेटमध्ये केले तर देर इज नो फॉर्मेशन ऑफ द आयन अँड व्हेन देर इज नो फॉर्मेशन ऑफ द आयन्स दी इलेक्ट्रिक करंट कॅन नॉट पास थ्रू इट. ड्यू टू दिस रिझन यू कॅन से दॅट ऑल कोव्हॅलंट कंपाऊंड्स ऑर दी कार्बन कंपाऊंड्स आर दी बॅड कंडक्टर ऑफ दी इलेक्ट्रिसिटी. आणि याच्यामध्ये जो म्हणजे लॅक ऑफ दी आयन्समुळेच इलेक्ट्रिक करंट याच्यामधून काय होत नाही आहे पास होत नाही. आयनच जर फॉर्म नसतील तर त्याच्यामध्ये असणारा इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स जो काय आहे तो असतो वीक असतो आणि म्हणून इट इज द बॅड कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिसिटी. मग नेमकं आपलं आर्टिकल काय अभ्यासायचं आहे की नेमकं आपलं आर्टिकल अभ्यासायचं बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड. मग
कार्बन कंपाऊंडमध्ये आयनिक बॉन्ड आहेत की कोव्हॅलंट बॉन्ड आहेत हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि मग त्याच्यासाठी खरं तर इथं डिफरन्स बिटवीन द आयनिक बॉन्ड अँड कोव्हॅलंट बॉन्ड द्यायला पाहिजे होतं. मी इथं 3 मुद्दे क्लिअर केलेले आहेत की केमिकल बॉन्ड कशाला म्हणायचं. इथं सुद्धा मी सांगितलेलं आहे की मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ दी कोव्हॅलंट कंपाऊंड इज लेस दॅन किंवा बिलो द 300 डिग्री सेल्सिअस पण आहे, कारण इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन द ॲटम काय असतो, हा वीक असतो, पण काहीतरी आहे. ठीक आहे. तर नेमकं आपल्याला कार्बन कंपाऊंडमध्ये कोणत्या प्रकारची बॉन्ड आहेत याचा स्टडी करायचा आहे. मग ते आयनिक बॉन्ड आहेत की कोव्हॅलंट बॉन्ड आहेत हे क्लिअर करायचं आहे आपल्याला. तर आपण फक्त इथं म्हणजे 3 मुद्दे कोणते घेतले की केमिकल बॉन्ड कोणाला म्हणायचं. केमिकल बॉन्ड कोणाला म्हणायचं की द फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच होल्ड्स द ॲटम्स टुगेदर इन द मॉलिक्यूलमध्ये ज्या ॲटमला बाइंड करून ठेवणारा जो काही फोर्स आहे ना त्यालाच काय म्हणायचं, केमिकल बॉन्ड असं म्हणायचं. आणि मग देर आर 2 टाईप्स ऑफ द केमिकल बॉन्ड. वन इज द आयनिक बॉन्ड अँड सेकंड इज द कोव्हॅलंट बॉन्ड. मग आयनिक बॉन्डची डेफिनेशन मी सांगितली, पण कोव्हॅलंट बॉन्डची मात्र डेफिनेशन मी सांगितलेली नाही. कारण कोव्हॅलंट बॉन्डची सांगावं लागेल आपल्याला. द केमिकल बॉन्ड इज फॉर्म्ड बाय, पण कशाने, जसं इथं गेन ऑर लॉस आपण कशाने सांगितलं होतं, इलेक्ट्रॉनने सांगितलं होतं. पण इथं मला मात्र कार्बनमध्ये एक्सप्लेन करून सांगावं लागेल. फाय द व्हॅलन्सी ऑफ द कार्बन इज 4 असेल, कार्बनची व्हॅलन्सी 4च का आहे, आणि कार्बन कंपाऊंडमध्ये कोणत्या प्रकारचा बॉन्ड तयार झालेला असतो हे एक्सप्लेन करावं लागेल. आणि त्याच्यानुसार, कारण कार्बन कंपाऊंडमध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतो आणि कोव्हॅलंट बॉन्ड असल्यामुळे मला इथं काय एक्सप्लेन करावं लागेल की नेमकं कोव्हॅलंट बॉन्ड कार्बनच्या एक्झाम्पलनुसार आपण कसा एक्सप्लेन करायचा किंवा दुसरे काही एक्झाम्पल आहेत का हेही आपल्याला नेक्स्ट पिरियडमध्ये एक्सप्लेन करता येईल. टुडे स्टॉप हिअर.